समृद्धी महामार्गावरील पुलावर खिळे ठोकल्यामुळे रात्री 12 ते 3च्या सुमारास अनेक वाहनं पंक्चर झाली। लोक भयभीत झाले कारण चोरट्यांनीच हे खिळे इथे ठोकले आणि त्यामुळे हे पंक्चर झालं आणि पंक्चर झाल्यानंतर लूट होण्याची शक्यता अशी भीती प्रवाशांना वाटू लागली। त्यानंतर पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली आणि त्याच वेळेस रात्री इथे मोठी गर्दी झालेली होती। नागपूरकडे जाणारी वाहनं, मुंबईकडे जाणारी वाहनं दोन्ही बाजूला या पुलावर खिळे ठोकल्यामुळे वाहनं पंक्चर झाली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं। मोठा गोंधळ रात्री उडालेला होता, पण प्रत्यक्षात सकाळी हे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की या समृद्धी महामार्गावरचे जे पूल आहेत, जिथे जिथे डांबरीकरणाचं काम झालंय तिथं ट्रीटमेंट म्हणजे ही रस्ते दुरुस्तीची कामं करण्यात आलेली आहेत आणि आत्ता ते खिळे सकाळी काढण्यात आले आणि तिथं ट्रीटमेंट एक केमिकल टाकण्यात आलेलं आहे। ही पाणी पडल्यासारखं वाटतं तुम्हाला, हे पाणी नाही तर हा खिळा आहे। हे बघा, हा खिळा आणि हे ट्रीटमेंट केल्याचं एक डांबर असल्यासारखं पारदर्शक असं एक काहीतरी केमिकल दिसतंय, ते टाकलेलं आहे आणि ते टाकून हे जे खिळे होते ते कट करण्यात आले होते। असे खूप सारे खिळे या ठिकाणी लावण्यात आले होते दोन्ही बाजूला। म्हणजे माळीवाडा ते सावंगीच्या इंटरचेंजमध्ये जेवढे पूल आहेत, जिथे जिथं डांबरीकरणाचं काम झाले त्या सगळ्याच ठिकाणी अशी हे खिळे ठोकण्यात आले होते आणि तिथं काम करण्यात आलं। आता बघा, इथं पाणी आहे असं वाटतं, पण नाही, तर हे केमिकल आहे। हे केमिकल आहे, हे खिळे आहेत, हे खिळे कट करण्यात आले आहेत। त्यामुळे रात्री उशिरा खूप सारे लोक घाबरलेले होते। इथे खिळे मारून चोर लुटण्याचा प्रयत्न केले असावेत, करण्याचा प्रयत्न असावेत असा एक त्यांना संशय होता आणि त्यामुळं मोठा गोंधळ उडालेला होता। पण त्या एका मुद्द्यावरून समृद्धी महामार्गावरून रात्री प्रवास करायचा की नाही असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे। किमान ही जी ट्रीटमेंट होती, ही खिळे जे लावलेले होते ते खिळे लावल्यानंतर त्या परिसरात बॅरिगेटिंग करायला पाहिजे होतं आणि मग काम करायला पाहिजे होतं। ते करू शकले नाही किंवा ते केलं नाही आणि त्यामुळं त्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळं अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला, अनेकांची वाहनं पंक्चर झाली। आता याला जबाबदार कोण, त्याच्यावर काय कारवाई होणार आणि भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून समृद्धी महामार्ग प्रशासन काय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।